मंडळी, 14 मार्चला आहे हुताशनी पौर्णिमा. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला एक वेगळं धार्मिक महत्त्व असतं. त्यातच फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला फाल्गुन पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथानुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि उपवास केल्यानं पुण्य मिळतं. त्याचबरोबर हा दिवस पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि पितृदोष निवारणासाठी अत्यंत लाभदायक मानला गेलाय. शिवाय फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा देखील म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. यालाच होळी असंही म्हणतात. माघ महिना संपताच ऋतूंचा राजा असलेल्या वसंताचं आगमन होतं आणि धरती माता नवनवीन पाना फुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या यात्रा उत्सवाला भरती येते. कुस्त्यांचे फड गरजत असतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. अशा वेळी हा आनंद वाढवण्यासाठी येतो होळीचा सण. उत्तर भारतात यालाच दोला यात्रा, होरी असंही म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा म्हणतात. याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच. आणि आज आपण हुताशनी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी करायचे प्रभावी उपाय बघणार आहोत. या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा ही 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 सुरू होणार आहे आणि 14 मार्च 2025 रोजी दुपारी 12:23 समाप्त होईल. उदय तिथीनुसार फाल्गुन पौर्णिमा 14 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे आणि याचं व्रत मात्र 13 मार्च रोजी पाळलं जाईल. या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यानं आपल्याला धनप्राप्ती तर होईलच, शिवाय आपले पूर्वजही संतुष्ट होतील असे प्रभावी उपाय करायला सांगितले जातात. त्यातले काही उपाय बघूया. पहिला उपाय म्हणजे हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला 4 मुखी दिवा प्रज्वलित करावा आणि पितृस्तोत्राचं पठण करावं. असं केल्यानं पूर्वज संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात असं म्हणतात. शिवाय या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करणं, त्याचबरोबर गाई, कुत्रा आणि कावळ्याला भाकरी खायला घालणं हेही अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे पूर्वज प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर कृपा करतात आणि त्यांची कृपादृष्टी कायम ठेवतात. शिवाय या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करून पूर्वजांसाठी प्रार्थना केल्यानंही पितरांना शांती मिळते आणि आपल्यावर असलेले पितृदोष कमी होण्यास मदत मिळू शकतात. याही व्यतिरिक्त पौर्णिमेच्या रात्री कच्च्या दुधात पांढरी फुलं टाकून चंद्रदेवाला अर्घ्य द्यावं. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलाय. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर होण्यास मदत करतात. फाल्गुन पौर्णिमा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आध्यात्मिक आणि पारिवारिक समृद्धीसाठीही महत्त्वाची मानली गेली आहे. या दिवशी केलेले दान, उपवास आणि पितृस्मरण आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करते असं सांगितलं जातं. शिवाय हुताशनी पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व असं की या दिवशी होलिका दहन केलं जातं. या दिवशी अग्नीमध्ये नकारात्मक ऊर्जा, वाईट प्रवृत्ती आणि दुःखांचं दहन केलं जातं, ज्यामुळे नवे सकारात्मक चक्र सुरू होते. आता हुताशनी पौर्णिमेच्या रात्री विशेष पूजा आणि उपाय केल्यानं पितृदोष शांत होतो असं म्हणतात. सोबतच पूर्वजांचे आशीर्वादही आपल्याला मिळत असतात. त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जाऊ शकतात. आधी सांगितल्याप्रमाणे आपण ते उपाय नक्कीच करू शकता, ज्याचे लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी स्नान, दान आणि होम हवनाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले. यामुळे पाप नष्ट होतात आणि शुभ फळही प्राप्त होतात. हुताशनी पौर्णिमेचं ज्योतिषशास्त्रीय महत्त्व म्हणजे असं म्हणतात की या दिवशी चंद्राची पूर्ण कृपा असते. यामुळे मनःशांती मिळते आणि आर्थिक स्थैर्य वाढतं. शनी आणि गुरुग्रहाच्या प्रभावामुळे या दिवशी केलेले उपाय अधिक प्रभावी ठरतात असंही सांगितलं जातं. त्यासाठी आवश्यक उपाय आपण हुताशनी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. ते पुढील प्रमाणे. ते म्हणजे होलिका दहनात आपण गव्हाच्या लाया आणि नारळ अर्पण करावं. यामुळे घरातील वाईट शक्ती दूर होतात. शिवाय शनी आणि पितृदोषासाठी आपण तेलाचा दिवा अर्पण करावा. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि पितृदोष शांती मिळते. आधी सांगितल्याप्रमाणे चंद्रदेवाला या दिवशी अर्घ्य द्यावं. यामुळे मानसिक शांतता आणि आर्थिक समृद्धीही मिळते. गरजूंना अन्नदान केल्यानं पुण्यलाभ मिळतो आणि शुभ ऊर्जा प्राप्त होते. तर अशा प्रकारे हुताशनी फाल्गुन पौर्णिमा ही वाईट शक्तींना नष्ट करून नवीन सुरुवात करण्याचा दिवस मानला गेलाय. या दिवशी योग्य उपाय केल्यास पूर्वजांचे आशीर्वाद तर मिळतातच, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतीही मिळते. यामुळे या पवित्र दिवशी हे उपाय आवर्जून करून पाहावे. यामुळे आपलं जीवन अधिक शुभ बनू शकतं. खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे.
संक्रमण म्हणजे बदल. विविध झाडांची पाने गळतात, वनश्रीची शोभा नाहीशी झालेली असते, सारे थंडीचे बेजार झालेले असतात. आता या स्थितीत बदल होणार असतो. प्राणीमात्रात जोम उत्साह येणार असतो. ते सांगणारा हा सण आहे. थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंदोत्सव आहे. पानझडीने सृष्टीमातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते. सगळीकडे पाळापाचोळा पडलेला असतो. काड्या कुड्या साठलेल्या असतात, त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते. आता ऋतुराज वसंताची सुरुवातही होते. यालाही घाण अस्वच्छता कशी आवडेल? म्हणूनच पौर्णिमेच्या शुभ दिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला, तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितले. या स्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनवलं गेले. परिसर स्वच्छ असणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही तितकंच आवश्यक आहे. यामागे वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे. उन्हाळाही सुरू होत असतो. जमीन भाजून निघते. जमिनीतून उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच राहिली तर आरोग्याला हानिकारक असते. म्हणून तिची होळी करणं आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करावी लागते. त्याची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो ती उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचं आगमन आणि स्वागत. या दिवशी अंगणात थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याभोवती लाकडे गोवऱ्या रचतात. त्याची पूजा करतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. सगळे गाव मिळून गोवऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात. तिची पूजा करतात. नंतर त्यात नारळ अर्पण करून खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात. अनेक भागात वेगवेगळ्या प्रथा परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. त्याचबरोबर फाल्गुनी पौर्णिमा ही साजरी केली जाते, ज्याला हुताशनी पौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी केलेले प्रभावी उपाय आपल्याला अनेक लाभ मिळवून देतात असेही सांगितलं जातं. या सणाविषयी एक कथा अशी आहे की फाल्गुन कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्णानं गोकुळातील सर्व स्त्री पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता. जीवन अनेक रंगांनी नटलेलं आहे. ते आत्मविश्वासहीन नसावं, ते सप्तरंगानं, संगीतानं आणि परस्पर प्रेमसंबंधानं खुललं पाहिजे, हा संदेश देण्यासाठीही होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीत रंग खेळण्याची प्रथा आहे. आपलं शरीर 7 धातूंचं आणि 7 रंगांचं बनलं आहे. म्हणूनच इंद्रधनुष्य सर्वांना आनंददायी वाटतो. सर्व रंगाचं मिश्रण होळीत रंग खेळण्याने होते. पण रंग कोणते? तर साग, पळस, शिंगाड्याच्या पिठापासून बनलेला गुलाल, अबीर, चंदन अशा वस्तू सांगितल्या गेल्या. पळस वृक्ष तर अत्यंत गुणकारी आहे. पळसाच्या समिधा यज्ञात मुद्दाम जाळतात, कारण ती कठोरता, कठीणता याची कसोटी आहे. म्हणून आयुर्वेदात पळसाचा डिंक, साल, फळं, फुलं, पानं याचा विविध औषधांत वापर करतात. अशा रंगात भिजलेले कपडे शरीरावर राहिले तर ते रंग शरीर रंध्रातून शोषून होऊन शरीरात स्नायूंना मिळतात आणि येणाऱ्या हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल करणाऱ्यांना होणाऱ्या रोगांना प्रतिबंध होतो. असा वैज्ञानिक दृष्टिकोनही रंगपंचमीच्या उत्साहासाठी आहे. तर अशा पद्धतीनं यंदा 14 मार्च रोजी हुताशनी पौर्णिमा आहे, ज्याला फाल्गुन पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. या दिवशी आपण अशा प्रकारचे विविध उपाय करून नक्कीच आपली होळी आणि आपल्या कुटुंबाला सुखी करू शकतो, समाधानी करू शकतो. तुम्ही सुद्धा हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने काही उपाय केलेत का? कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर याचा तुम्हाला काही लाभही झालाय का हे सुद्धा शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.